यानंतरची बातमी लातूरमधून। जिल्हा परिषद आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लातूर, अहमदनगर आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती दारूचे साठे जप्त करण्यात आले। पाहूया त्या संदर्भातला माझाचा हा रिपोर्ट। अतिमद्यपानानं अहमदनगरच्या जेऊरमध्ये 7 जण दगावले। औषधातल्या कॉलेजमध्ये सापडला देशी दारूचा मोठा साठा। सोलापुरात विदेशी मद्याचं लेबल लावून देशी दारूची विक्री। निवडणुकांच्या तोंडावर जणू दारूचा महापूरच आलाय। आता औसामधलंच उदाहरण घ्या। लातूरच्या औसा पोलिसांनी चक्क राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमधून हा दारूचा साठा जप्त केला। आता हे 12 बॉक्स, त्याच्यामध्ये प्रत्येकी 40-40 बाटल्या आहेत। असं म्हणतात की श्रीमान बावगे साहेब हे खरं तर 40 बॉक्स वाटणार होते, परंतु पोलीस पोचायच्या आतच त्यांना थोडीशी कुणकुण लागली असावी। आपलं जे हे बघा ना, देशी दारू, कडक धार, संत्रा, ऊस मळीच्या मतदार संत्र्यापासून बनवलेली अशी ही 180 मिलीची दारू वाटून ते आपल्या मतदारांना मतं घेणार होते। आता जरा सोलापुरातला दारूचा पाऊस बघा। निवडणुकीच्या तोंडावर महाभागांनी दारूचंही धर्म परिवर्तन केलंय। या ठिकाणी एकूण 45 बॉक्स एमपीचा मद्यसाठा आढळला आणि या मद्यसाठा एमपीचा जो आहे तो डुप्लिकेट आहे प्रथम दर्शनी पाहता। तर या बॉटलमधून दारू हे महाराष्ट्रात विक्री असणाऱ्या दारूच्या मोकळ्या बॉटलमध्ये त्याच्यामध्ये ते माल भरला जायचा आणि हे मशीन आहे इथे, त्या मशीनमध्ये ते पुन्हा त्याचं लेबल्स त्याला पुन्हा बूच लावून ते पॅक करून ते वेगवेगळ्या ठिकाणी याची विक्री होती। इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती ही जी कारवाई केली याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच ठिकाणी याचा माल विक्री पण झालेल्याचं दिसून येते, कारण बऱ्याच मोकळ्या बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये। अहमदनगरमध्ये तर या दारूपायी 7 जणांनी जीव गमावला। जेऊरनं झेडपी निवडणुकांवरच बहिष्कार टाकलाय। पांगरमलमध्ये जे दारूकांड झालं होतं, एका राजकीय नेत्यांनी जे दारू पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्यामध्येच विषारी बनावट दारू पिण्यात आल्यामुळं आतापर्यंत तब्बल 7 नागरिकांचा बळी गेलेला आहे आणि त्यामुळेच गावावर पूर्ण शोककळा पसरलेला आहे। गावामध्ये सर्वत्र स्मशान शांतता आहे। हे जे मतदान केंद्र आहे, या मतदान केंद्रावरही पूर्ण स्मशान शांतता आहे। या ठिकाणी अधिकारी सकाळपासूनच अगदी बसून आहे आणि आतापर्यंत 0% मतदानाची नोंद झालेली आहे। गावकऱ्यांनी अगदी सकाळपासूनच मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता आणि नागरिक या आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि त्यामुळे तब्बल 1100 पेक्षा जास्त नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळत आहे। 18 रुपयांच्या दारूची बाटली, पाव किलो मटणाची पाकिटं आणि 2000ची गुलाबी नोट, सगळ्यांची बेरीज केली तरी तुमचं मत 2118 रुपयांना विकत घेतलं जातंय। 5 वर्षातल्या 1760 दिवसांचा हिशेब घातला तरी तुमची किंमत दिवसाला फक्त 1.25 रुपयांची होते। महाराष्ट्र राज्यामध्ये जे दारूच्या भट्ट्या, दारू पिणारे, अवैध दारूचे दुकानं याच्या संबंधाने कठोर कायदा करावा लागेल। सत्तेची झिंग डोक्यात गेलेले राजकारणी तुमच्या पवित्र मताला चिंचोक्यांच्या भावात विकत घेतात, तेव्हा मंडळी एका रात्रीच्या नशेसाठी पुढची 5 वर्ष वाया घालवू नका। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।